नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पण आज आता वृंदाला पूर्ण तिचं आवरणं, आंघोळ बिंघोळ घालणं, तिला खाऊ घालणं आणि तिला गाडीतून मी घेऊन जाणार आहे आज कार सीटमध्ये बसवून. माझी आंघोळ कशी करणार आहे मी या सगळ्यामध्ये, कारण तिला एकटीला घरात ठेवून मी आंघोळीला जाणं आय डोंट नो मी कसं करणार आहे. हे डेंजर काम आहे, लय डेंजर आहे. सक्सेसफुल ऑपरेशन, सक्सेसफुल. पॉट पॉट आणि पार्किंग तिथे. हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी आहे चिन्मय कुलकर्णी आणि ही आहे वृंदा. आज आम्ही काहीतरी खास करणार आहोत. काहीतरी खास आपण करतो तेव्हाच व्हिडिओ करतो, हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेलच. तर तसं काही खूप खास नाही आहे. आज आहे रविवार, सुट्टीचा वार आणि आम्ही बाहेर जेवायला जाणार आहोत. कुठं जायचं ते अजून ठरलेलं नाही आहे, ते जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला सांगतो. पण गंमत अशी आहे की आत्ता मोनिका गेलेली आहे एका फोटोशूटसाठी दादर भागामध्ये. दादर किंवा गिरगाव वगैरे या भागामध्ये ती फोटोशूट करते. तर आता वृंदाला तिचं खाणं पिणं सगळं रेडी करून मोनिका गेली आहे सकाळी 6 वाजता. तर तिला आवरणं आणि तिला घेऊन जाणं याची जबाबदारी माझ्यावरती आहे. मागच्या वेळेला मी तिला घेऊन गेलो होतो फोक आख्यान नावाच्या कार्यक्रमाला, तेव्हा दिवसभर आम्ही दोघंच होतो घरी आणि श्वेता होती ऑफकोर्स. तर आत्ता आम्ही लंचला जाणार आहोत. आत्ता साधारण 11 वाजलेले आहेत. तर हिला आवरून हिला जेवायला घालून मग आम्ही बाहेर पडणार आहोत. मला काहीतरी अस्सल मराठमोळा खायचा मूड आहे. मोनिकाचा काय मूड आहे मला माहीत नाही. तिला रविवार म्हटल्यानंतर तिला नक्कीच काहीतरी नॉनव्हेज खायचं असणार. तर दोघांच्या आवडीचा मेळ घालून कुठं जाता येते ते बघतो. मी काही रेस्टॉरंट्स आत्ता सर्च केले तर त्याच्यामध्ये अनेक रेस्टॉरंट्सचं प्री बुकिंग करावं लागतं. रविवार असल्यामुळे तिथे जागा अवेलेबल नाही आहे. त्या ठिकाणी आम्ही वेगळ्या दिवशी बुकिंग करून पुन्हा एकदा जाऊ आणि तिथे कसं जेवण मिळतं, म्हणजे टेस्टिंग मेन्यू असतात जिथे खूप महाग असतं, म्हणजे 4,000 रुपये पर पर्सन वगैरे असतं. आणि त्याच्यामध्ये वृंदा तुला माहिती आहे का की असे वेगवेगळे पदार्थ सर्व करतात. मग ते स्टार्टर्स असतील, छोटे 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 मेनू असतो. पण असं काहीतरी 14 कोर्स वगैरे मील, असं 14 कोर्स मील, 14 वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ ते लोक त्याच्यामध्ये सर्व करतात आणि असा तो टेस्टिंग मेन्यू असतो. तर अशा एखाद्या रेस्टॉरंटला आम्ही जाऊ तेव्हा तो व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचूच. पण आज आता वृंदाला पूर्ण तिचं आवरणं, आंघोळ बिंघोळ घालणं, तिला खाऊ घालणं आणि तिला गाडीतून मी घेऊन जाणार आहे आज कार सीटमध्ये बसवून. तिला मी सध्या डेकेअरमध्ये सोडतोय, जवळच्या जवळ आहे, त्यामुळे ते अगदी 5-7 मिनिटाच्या अंतरावर आहे. तेवढ्या वेळ ती शांतपणे बसते. पण आज माझा खरा टास्क आहे, आज माझी खरी परीक्षा आहे. कारण की आज ती गाडीत लोअर परेलपर्यंत नाही पण किमान दादरपर्यंत तरी आपल्याला जावं लागेल, कारण तिथे मोनिका आपल्याला भेटेल. तर किमान दादरपर्यंत तरी वृंदा साथ देईल का, काय वाटतं? आता ह्या सगळ्याचा व्हिडिओ शूट करणं कितपत मला शक्य होईल मला माहीत नाही. प्रयत्न नक्की करेन, पण सिग्नलला वगैरे थांबलो तर. पण जिथं थांबलो तिथं तिची चुळबुळ सुरू होते, त्यामुळे अशी सगळी गंमत असणार आहे, अशी सगळी धमाल असणार आहे. तर आता मी आवरायला घेतो, कारण व्हिडिओ शूट करण्यात जास्त वेळ घालवायला माझ्याकडे वेळ नाही आहे. तर वृंदा कशी तयार होतीये, तिची मस्ती कशी चालू असते आणि मी त्यातून तिला कसं तयार करतो, कसं तिला घेऊन जातो, ती गाडीत साथ देईल का नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बघत राहा हा माझा व्लॉग. आता मुख्य काम वृंदाला आंघोळ घालणे. आंघोळ घालताना ती कटकट करत नाही, पण तिचं डोकं पुसताना, तोंड पुसताना तिला अजिबात आवडतच नाही. तिला म्हणजे माहीत नाही काय तिचा प्रॉब्लेम आहे, पण तिला टॉवेलनी डोकं पुसलेलं आवडत नाही की नाही तुला? मग आता कसं करायचं सांग बरं? असो, चला मी पटपट पटपट तिचा आवरायला घेतो. ओके. हा हा हा, स्वच्छ स्वच्छ आंघोळ कोणाची झाली? वृंदाची झाली, वृंदाची झाली. स्वच्छ स्वच्छ आंघोळ कोणाची झाली? वृंदाची झाली, वृंदाची झाली. तर वृंदाची आंघोळ झालेली आहे. आता तिला मस्तपैकी कपडे घालूया, रेडी करूया आणि तिला आधीच जेवायला घालूया. माझी आंघोळ कशी करणार आहे मी या सगळ्यामध्ये, कारण तिला एकटीला घरात ठेवून मी आंघोळीला जाणं आय डोंट नो मी कसं करणार आहे. बघूया, काहीतरी ट्रिक आहे एक छोटीशी जी आयडियल नाही आहे वापरणं,
पण पर्याय नाहीये, बघूया काय करता येते ते. तर आवराआवरी सुरू आहे आमची. मी तिला आत्ता मॉइश्चरायझर लावलेलं आहे. आता तिला डायपर घालायचं आहे, एक साधा टी शर्ट घालून आधी जेवायला घालायचं आहे. हे सगळं इतकं कठीण असतं. काही काही टी व्ही शोजमध्ये वगैरे काही नटांना, सेलिब्रिटीजना बाहुल्या दिल्या जातात आणि त्यांना तुम्हाला डायपर घालता येतं का, आणि मग ते घालतात आणि काय बात आहे, कसलं भारी डायपर घातलं वगैरे वगैरे कौतुक करतात. पण त्याचा प्रॉब्लेम असा असतो, त्या बाहुल्या हालत्या नसतात. आमच्याकडं जे बाळ आहे ते सतत सतत हालत असतं, सतत चुळबुळ करत असतं. तर हे सगळं करणं महाकर्म कठीण असतं. बघा, मी घामाघूम झालेलो आहे. अर्थात मुंबई म्हणल्यानंतर उकाडा असतो वगैरे सगळं आहेच, पण तरीसुद्धा हे डेंजर काम आहे, लय डेंजर आहे. ही आत्ता व्यवस्थित केलेली बेडशीट, हिला डायपर घालणे, अंगाला मॉइश्चरायझर लावणे आणि तिला हा बनियान घालणे, एवढ्या ह्याच्यात एवढीच उरगडलेली आहे. अजून तिला अख्खा ड्रेस घालायचा आहे, अख्खं तयार करायचं आहे. तूर देणार आहेस का मला वृंदा? असली म्हणजे काहीतरी मनसोबा चांगला दिसतोय. चला प्रयत्न करूया. तर ही आहे वृंदाची हाय चेअर. म्हणजे चेअर हाय, पण हाय चेअर म्हणतात तिला. आणि वृंदा हाय करतेस का तू? हाय राम. तर अशा पद्धतीने वृंदाला टेबलवर बसवावं लागतं. तिच्या हातात अशी काही खेळणी द्यायला लागतात ज्याच्यात ती रमते. तेवढ्या वेळात आपण जाऊन आपलं काम करून घ्यायचं. डबा उघडायचा, तो त्यातलं अन्न प्लेटमध्ये काढायचं, एक पाण्याची वाटी घ्यायची आणि हे सगळं तिला भरवायचं. असा सगळा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. पण हे सगळ्यांनाच करावं लागतं, असं काही फार मोठं कौतुकाची गोष्ट नाही आहे. मी फक्त व्हिडिओ शूट करून दाखवतो की काय काय करावं लागतं. काय फार मोठी गोष्ट नाही. ह्या सगळ्या अनेक जगातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या लाखो करोडो बायका रोज करतात. लाखो करोडो पुरुषही करत असतील. त्या सगळ्यांना सलाम. सलाम कर, सलाम. आहे. तर हा आहे वृंदाचा आजचा ब्रेकफास्ट किंवा ब्रंच म्हणू शकतो आपण. हे दिसतंय, येस, मी त्याचा सेपरेट व्हिडिओ काढलेला आहे. आणि वृंदा इथे बसलेली आहे. आता तिला सांभाळत, तिचं रंजन करत, मनोरंजन करत, गाणी गात तिला मी कसं भरवतोय हे मी दाखवायचा प्रयत्न करतो. प्रायोरिटी तिला भरवणं आहे, व्हिडिओ शूट करणं नाही. त्यामुळे आधी तिला भरवतो. ती खात असेल नसेल ते बघून मी, चला मी कामाला लागतो, नंतर बघू व्हिडिओचा. मधुसेवनात चला, खाऊ खाणार का वंदूबाई? खाऊ खाता का? भाई, लहान लेकरांना असं शांतपणे बसून खाणं याच्यासारखं सुख जगात नाही. ती मूडमध्ये पटपट तिला भरवतो. बाकीचा व्हिडिओ नंतर आता तिचं थोडंसं पोट भरलं, त्यामुळे त्यांनी कुरकुर करायला सुरुवात केलेली आहे. चला, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, पोपट होता बापती मधोमध उभा. अशा ट्रिक कराव्या लागतात, अशा ट्रिक कराव्या लागतात. मित्रांनो, देवाघरचे दूध, देवाघरचे दूध, तुम आम्हा सर्वांना एक एक शेपूट, या शेपटाचे कराल काय? गाय म्हणाली, गाय म्हणाली, गाय म्हणाली, अशा अशा शेपटीने मी मारीन माझ्या. कुठलं पुढचं गाणं? ससा, ससा तो ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली. तुरु चुरू बोले तो तुरु तुरु चाले, नि कासवाने अंग हलविले. ससा जाई पुढे नि झाडा मागे दडे, हे कासवाने हळू पाहिले. वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना, चालले लुटू लुटू पायी. ससा पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा कोट विजारी लेऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा जर तिथे आहेत तर तिथं जाऊन तुम्हाला कोट विजारी का घ्यायच्या आहेत हा मला पडलेला एक प्रांजळ प्रश्न आहे. याचं उत्तर मान्यवरांनी कॉमेंट सेक्शनमध्ये लिहावं की मामाचा गाव जर मोठा आहे आणि तिथं जर सोन्या चांदीच्या पेठा आहेत तर तिथं जाऊन कोट विजारी घ्याव्या असं या भाच्या लोकांना का वाटतंय. तर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. तर अशा पद्धतीने जेवण भरवणे नाश्ता भरवणे हे काम पूर्णत्वास आलेलं आहे. हा आमचा उदरभरण नोहे जाणीचे यज्ञकर्म पूर्ण झालेलं आहे. मी पटपट आवरायला घेतो. मी स्वतःचा आवरतो पटकन आणि मग तिला घेऊन निघतो. चलो बाय बाय. बाय बाय नाही मी पटपट आवरतो तिचंही आवरतो माझंही आवरतो आणि मग आम्ही निघतो. येस. वृंदाला खाऊ घालताना तिच्या आवडीची बालगीतं गाऊन संपली होती म्हणून संजू राठोड नामक युवा गायकाच्या गाण्यांमध्ये तिला रमवून मी आंघोळीला गेलो. सगळीच बालसुलभ गाणी तिला आवडतात असं नाही म्हणून तिच्या आवडीची इथे काळजी घेतली. तिच्यावर काय संस्कार होतील वगैरे प्रश्न इथे या अपरिहार्य परिस्थितीत दुय्यम ठरतात. तर माझं आवरून तर झालेलं आहे. आता वृंदाचं आवरायचं आहे. तिचं डायपर चेंज करायला लागेल कपडे चेंज करायचे आहेत आणि मग तिला मी घालण्यासाठी हा एक फ्रॉक निवडलेला आहे. साधा सिंपल पटकन घालून होईल. ती घालायला त्रास देणार नाही. आता पटकन निघायला लागेल कारण मोनिका ऑलरेडी जिथे आम्ही तिला पिकअप करणार तिथे जाण्यासाठी निघालेली आहे. तर मी पटपट आवरतो आणि तिला घेऊन निघतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एखाद्या गोष्टीमध्ये पुरुष किती असमर्थ असतो बघा. हा फ्रॉक मी घालायचा ठरवला पण आता मी कन्फ्यूज आहे की याची पुढची बाजू कोणती आणि मागची बाजू कोणती कारण दोन्हीकडे सेमच दिसते. तर मला वाटतं कुठल्याही बाजूने घातलं तरी चालेल किंवा मी आता काय करतो मी हिला तो फ्रॉक घालतोच चुकीचा चुकीचा. मोनिका तिकडे गेल्यावरती आयदर ओरडेल किंवा तिला चेंज करेल किंवा मी बरोबर पण असेन. 50% शक्यता आहे मी बरोबर असण्याची. काय वाटतं तुम्हाला मी बरोबर असेन का. फायनली मी हा ड्रेस तिला घालू शकलो आहे कारण ह्याला खांद्याला 2 नाड्या बांधायच्या होत्या त्या तिने मला काही करून बांधू दिलेल्या नाही आहेत. पण मी अत्यंत शांतपणे तिला तो ड्रेस घातलेला आहे. तर ज्या लोकांना असं वाटतं की जेंटल पेरेंटिंग म्हणजे असं सौम्य पालकत्व शक्य नाही आहे मला असं त्यांना सांगायचं आहे ठणकावून सांगायचं आहे की तुम्ही बरोबर आहात राव. इट इज व्हेरी डिफिकल्ट म्हणजे खूप अवघड आहे यार हे करणं. मोनिका कसे हे कपडे तिला घालत असेल मला कल्पनाच नाही आहे. मी आज पहिल्यांदा तिला हा फ्रॉक घातला आहे. तो घालताना तिने मला प्रचंड त्रास दिलेला आहे. काढू नको आवरून ठेवायचं सगळं आपल्याला जागेवर. आता चल पट आवरायचं पट चला. म्हणून क्यू टाइम कवाय असं कोणी म्हणतच का म्हणे आपल्याला. कळलं का तुला. जो फ्रॉक मी तिला मेहनतीने घातला होता तो तिने 3 मिनिटात त्याची नाडी सोडून मोकळा केलेला आहे. आता हिची बॅग भरायची आहे. बॅगमध्ये काही रुमाल आहेत काही कपडे ऑलरेडी आहेत. एक छानसा शर्ट चड्डीचा कोड सेट म्हणतात त्याला तो घेतो. भाई मैं तो थक गया. हा एक कोड सेट घेतलेला आहे. त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट वेट टिश्यूज. एक डायपर आहे काही खेळणे आहेत. आता मध्येच वृंदाने कट केला
पण काही नाही, बॅग झाली आहे तिची ऑलमोस्ट भरून. दोन डायपर घेतलेत, टिश्यूज घेतलेत आणि रुमाल वगैरे सगळं आहे. वृंदा सध्या कपाट उघडायला शिकली, त्यामुळे ती बिंदास कुठलीही कपाट उघडते. आणि वृंदाचा लंच मोनिकांनी तयार ठेवलेला आहे, तोही मी कॅरी करतो. आणि वी आर ऑल सेट टू गो. या सगळ्यात एक प्रॉब्लेम असा झालाय की माझं काहीच खाणं नाश्ता असं काही झालेलं नाहीये. तर मी आत्ता फ्रीज उघडलं आणि त्याच्यात शोधाशोध केली तर मला एक प्रोटीन बार आणि एक आंबील सापडलं. हे थोडंसं सापडलं म्हणजे कालच केलेलं आहे रात्री, त्यामुळे हे मी आता पितो. आंबील हा पदार्थ तुम्हाला माहिती आहे का, खूप भारी असतो. नाचणीच्या पिठापासून ते बनवतात. तर मी आंबील पितो, जरा ताकद येईल, त्याच्यात ताक असतं. ताक पिऊन ताकद येईल असं काहीतरी जुळवाजुळवी नेहमीप्रमाणे करतो. आणि आंबिलाचा आस्वाद घेऊन मी पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. वा, काय झालं, आंबील तर मी प्यायलो पण त्यात असतं लसूण भरपूर. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार नाही पण लसणाचा वास येतो. तर त्यासाठी थोडंसं माउथ फ्रेशनर चूळ भरून आता हा महत्त्वाचा टास्क असतो वृंदाला शूज घालणे. एक शूज घालून झालेला आहे. ये ये ये, आता वळूया दुसऱ्या बुटाकडे. सक्सेसफुल ऑपरेशन, सक्सेसफुल. आम्ही घराबाहेर तो पडलोय. आता सगळ्यात मोठा टास्क गाडीमध्ये वृंदाला बसवणं आणि तिला इप्सित स्थळी घेऊन जाणं. सो बघूया. याला पण एक सीट बेल्ट आहे तिच्या कार सीटला, तो लावतो. गाडीचं सीट बेल्टही आहे, तोही लावतो आणि मग प्रवास सुरू करतो. चुळबुळ चालू झालेली आहे, तर मला आता गाडी पटकन काढणं भाग आहे. 2 मिनिटं थांब, गाडी काढायची. फायनली वृंदा शांत बसलेली आहे. गाडीतला AC पण चालू केलेला आहे. आता हे किती वेळ टिकेल मला माहीत नाही. त्यात गाडीचं पेट्रोल थोडंसं कमी आहे, म्हणजे 70 किलोमीटर दाखवत आहे पण भरोसा नाही. फ्युएल लेवल लो असं म्हणतात. चलो, सिग्नल सुटलाय, बाय. तर मी 2 रेस्टॉरंट्स फायनल केलेले आहेत. एक कोल्हापुरी स्टाईलचं आहे आणि एक फ्युजन असलेलं आहे. मोनिका कुठलं चूज करेल? मला असं वाटतं ती फ्युजनवालं चूज करेल. बघूया काय होतंय. तर वृंदा शांतपणे झोपली आहे. मोनिका इथेच एका कॉफी शॉपमध्ये कॉफी पिते. मी खाण्यासाठी 2 ऑप्शन्सचा विचार केलेला आहे, ज्यातलं एक आहे पॉट इंडियन डायनिंग, म्हणजे भारतीय खाद्य तिथे मिळतं, भारतीय खाणं तिथे मिळतं, पण ते थोडं फ्युजनमध्ये मिळतं. एक समई नावाचं हॉटेल आहे जे अस्सल कोल्हापुरी सातारी खाणं तिथे मिळतं. तर मला असं वाटतं की मोनिका पॉट चूज करेल, जिथे इंडियन डायनिंग आहे. यम इंडियन डायनिंग असं त्यांचं टॅगलाईन आहे. तर मोनिकाने काहीतरी छोटंसं खायला आणलं. मला खूप भूक लागली आहे. तिने पण फार काही खाल्लेलं नाही सकाळपासून. मीही काही फार खाल्लेलं नाही सकाळपासून. फार नाही, मी नाहीच खाल्लं. मी ते हे प्यायलो, नाचणी आंबील. तर 2 ऑप्शन आहेत. एक पॉट नावाचं आहे, ऑल डे इंडियन, यम इंडियन डायनिंग. ठीक आहे, जे फ्युजन फूड वगैरे आहे तिथे. छान चांगलं रेस्टॉरंट, मोठं, बसायला जागा बिगा.
पलेडियममध्येच आहे. ओके. आणि दुसरं एक आहे ते समई नावाचं एक रेस्टॉरंट आहे जिथे सातारी किंवा कोल्हापुरी असं मिळतं. ते छोटं रेस्टॉरंट आहे लोअर परेलला. ते थोडंसं त्या साईडला जायला लागेल आपल्याला. दोन्ही लोअर परेलमध्येच आहेत. पण तर तुला काय वाटतं कुठं जावं? म्हणजे ते पार्किंग मिळेल अशा ठिकाणी जावं. नाही एक निवड ना. मी एक माझ्या पद्धतीने माझं एक गेस केलेलं आहे मी की तू ते निवडशील. तर आता ती तुझ्यावरती जबाबदारी आहे माझा गेस बरोबर ठरवण्याची. पॉट तिथे पार्किंग आहे. काही खरेदी करता आलं तर खरेदी करता पण येईल. आणि मुंदाचा डबा आणलायस का? नाही हो, आणला. तर असं सगळं तिथे सोय पण आहे ना. खाऊ नाही आणलं फक्त तिचा डबा आणला. लंच आणला. हे नाही आणला. चकना नाही आणला तिचा. मग खाना नाही आणलं. फिनिक्स पलेडियम मॉलमधली सुंदर सजावट बघत फिरताना मला या दोन सुंदर गोष्टी दिसल्या. गॉर्मे व्हिलेजमध्ये गॉर्मी लागत होती म्हणून मी आडोशाला फोन बूथमध्ये गेलो. या फोनचं बिल पाऊंडमध्ये येतं कळताच मी हा फोन ठेवला आणि पॉटपॉटमध्ये गेलो. तिथं वेटिंग असल्यानं वृंदासोबत सौंदर्य चित्र अर्थात ब्युटी शॉट्स घेतले. मग बसायला जागा मिळताच खाद्य यादीवरून नजर फिरवून खाणं मागवलं. सर्वप्रथम कमळाच्या मुळांची भेळ मागवली अर्थात लोटस रूट भेळ. मोनिकाला ती आवडली आणि कमळाची असून देखील मला सुद्धा फार आवडली. गोटी सोड्याच्या बाटलीतून आलेलं हे पेय होतं कोकमसार, जे प्यायल्यानं काळजाला वाटलं गार. नोलन गुर लेमोनेड मोनिकाने मागवलं. आपलंच समजून मीही थोडं प्यायलं. मग आलं काळी मिरी फिश टिक्का, जे खाऊन मी झालो हक्का बक्का. वृंदाला सुद्धा काहीतरी खायला देत जा, ही तुमची सूचना आम्ही ऐकली आहे. आता तुम्हीही आमची विनंती ऐका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. रुमाली रोटीसोबत पॉटर चिकन आपल्याला आवडला पण कोरमा मनाला नाही भावला. आणि मग आला माझा आवडता पदार्थ भात सॅफ्रन राईस. तोही खूप चवीला छान होता. इथले पदार्थ, वातावरण आणि व्यवस्था या सगळ्याला मिळून 4 स्टारचं रेटिंग आम्ही देतो. सो फायनली आम्ही मॉलमधून बाहेर पडलोय. खरेदी करायची होती ती काय झालेली नाही आहे कारण वृंदाचा टाईम अप झालेला आहे आणि मोनिकाचं आणि माझं सुद्धा एनर्जी संपली. पण ठीक आहे कारण मोनिका सकाळी 6 वाजता उठून 5 वाजता उठून आवरून सगळं करून ती गेली आहे घरातलं. आणि मी पण आज बराच तामझाम केलेला आहे. आणि उद्या मला शूट पण आहे त्यामुळे लवकर जाऊया. येस. बाय. तर फायनली आम्ही सगळी मजा मस्ती करून घरी आलेलो आहोत. दमलो आता मी, खूप दमलो, थकायला झालं मला. त्यामुळे मी आता एक बारीकशी डुलकी काढणार आहे. रविवारची दुपार म्हटल्यानंतर एक डुलकी तर पाहिजेच. तर मी आता एक छोटीशी झोप काढतो आणि हा व्हिडिओ आता इथे संपवतो. तुम्ही प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आणखीन असेच पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.